तिथे मनोज जरांगे आता पोहोचलेले आहेत आणि मुंबईच्या दिशेने ते आता कूच करताना दिसतात। खरं तर आपण बघितलं अतिशय मोठा असा प्रतिसाद मनोज जरांगे यांच्या या मराठा मोर्चाला दिसतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्याच वयोगटातले लोक या ठिकाणी येत आहेत। माझ्यासोबत या आजी आहेत, त्यांनी आता काही वेळापूर्वी मनोज जरांगेंना आशीर्वाद दिलेला आहे, तोंड भरून त्यांचं कौतुक केलंय। आजी काय सांगतायत बोलूया। आजी भेटला तुम्ही, काय मनामध्ये आलं आणि तुम्हाला भेटावं असं वाटलं? मला भेटावं वाटलं, मग मी भेटले, मग मला मुंबईला जायचं, मग तिथं आरक्षण घेऊन माघारी यायचं, नाही आलं तर तिथंच राहायचं। तुम्ही कुठल्या आहात आणि कुठून आलात? मी बेडून आले। बरं आणि मग आज एवढा सगळा मोठा प्रतिसाद मिळतो, एवढी गर्दी आहे, या गर्दीमध्ये पण तुम्ही आशीर्वाद देतायत? आशीर्वाद देते। काय बोलताय तुमच्याशी? काय बोलले तुमच्याशी? आता का नमस्कार केला? हा नमस्कार। काय आता पण तुम्हाला आरक्षण पाहिजे, तुम्ही तिथे जाणार आहात, कुणासाठी हे आरक्षण पाहिजे? लेकरासाठी, मुलांसाठी पाहिजे ना। बरं हो। तुमचं वय किती आजी? माझं वय असं 70-75। 70-75। हा। आता पायी चाललात का? रॅली पण ती चालते ना। कोण कोण आहे सोबत? नाही बेटे मुलं आहेत। बरं हो। आणि कसं बाहेर राहताय? 2-4 दिवस झाले तुम्ही बाहेर आहात, काय खाणं पिणं राहण्याची चांगली सोय आहे ना, तर सोय प्यायला। हो। काय सांगताय सरकारला? काय सांगायचंय? सरकार लक्ष देत नाहीये? हा, सरकार लक्ष देत नाही, आपल्या मुलाकडलं सरकार बघत नाही, आपल्याला आरक्षण सरकारने दिलं नाही, आपला वर्ग मागे राहिला। बरं काय केलं पाहिजे सरकारने असं वाटतं? आपल्या मुलाला लावायला पाहिजे, आपल्या मुलं सुधारायला पाहिजे, नोकरी मिळायला पाहिजे, लोक मिळाले पाहिजे आपल्या मुलाला। आजी तुमचं नाव काय? रंधावणी सपका। तर या आजी बीड वरनं चालत आलेल्या आहेत आणि मनोज जरांगे यांच्या सोबतच जो बाबा आहे, हा सगळं आपण बघतोय त्यांच्या मोर्चासोबत आलेला, त्या मोर्चासोबत या आजी आलेल्या आहेत आणि आपल्या मुलांना नातवांना आरक्षण मिळालं पाहिजे, त्यांचं कल्याण झालं पाहिजे, आपला वर्ग मागे राहिलाय आणि तो आता पुढे गेला पाहिजे, या मागणीसाठी या आजी सुद्धा जरांगेंसोबतच आता पायी चालताना आपल्याला दिसून येत आहे। लोणावळ्याहून अश्विनी चौकीदारी, लोकमत.com।